आपलं मूल उद्धट झालेलं आहे अशी तक्रार बरेच पालक करतात. पण मुलं एका दिवसात उद्धट बनत नाहीत. चूक कुठे होते माहिती आहे का? जेव्हा आपण असं म्हणतो की माझी मुलगी किंवा मुलगा खूप उलट उत्तर देते, मोठ्यांचा आदर करत नाही, सतत चिडून बोलतो किंवा बोलते. पण एक गोष्ट लक्षात घ्या की मुलं एका दिवसात उद्धट बनत नाहीत. उद्धटपणा हा हळूहळू वाढत असतो. जेव्हा आपण लहानपणी त्यांच्या चुकीच्या वागण्याकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेला ही सुरुवात होते. पालकांनो, मुलं ज्यावेळेला पहिल्यांदा उलट उत्तर देतात ना, मोठ्यांची चेष्टा करतात, भावंडांचा अपमान करतात आणि आपण म्हणतो अगं तो अजून लहान आहे, एवढं काय पर्सनली घ्यायचं, त्याला काय कळतं आहे, आणि तिथेच प्रॉब्लेम सुरू होतो पालकांनो. लक्षात ठेवा, मुलांना फक्त प्रेमाची नाही तर शिस्त, मर्यादा आणि योग्य मार्गदर्शनाचीही गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे मुलं काही जन्मतः आदर शिकून येत नाहीत. त्यांना आदर शिकवावा लागतो, शांतपणाने पण ठामपणाने आणि सतत. जर मूल सातत्याने आपल्या आईवडिलांचा अपमान करत असेल आणि शिक्षकांवर ओरडत असेल, वाईट भाषा वापरत असेल, इतर मुलांना त्रास देत असेल, तर ती काही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट नाही. मुलं ऐकत नाहीत की आपण वेळेवर समज देत नाही, ही पण एक विचार करण्याची बाब आहे. खरं म्हणजे मुलांचं असं वागणं हा एक गंभीर इशारा आहे, ज्याला अलीकडच्या काळामध्ये रेड फ्लॅग म्हणतात. अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा फक्त ओरडून किंवा मारून हे प्रश्न सुटत नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना स्पष्टपणे समजावण्याची गरज आहे. उद्धटपणे वागलास तर काय परिणाम होतील याची जाणीव जरूर द्या. कारण काय होतं की आपण जर मुलांना असं वागण्याची मुभा दिली तर मुलं शेफारत जातात. म्हणून जर मुलं उद्धटपणाने वागत असतील तर आपण काही काळ त्यांचा मोबाईल काढून घेणं, टी व्ही किंवा गेम्स बंद करणं, काही आणखी जबाबदाऱ्या, घरातली आणखी काही कामं मुलांवर सोपवायला हवीत, माफी मागायला लावणं हे सुद्धा आवश्यक आहे. कारण मुलांनी माफी मागणं हे खूप गरजेचं आहे. तुमचे मतभेद समोरच्याशी असतील, कदाचित तुम्हाला त्यांचं वागणं, बोलणं, आवडीनिवडी आवडत नसतील, तरीही जे काही मत व्यक्त करायचे ते आदराने बोला, हे आपल्याला मुलांना शिकवायला लागणार आहे. आज कदाचित तुम्ही जी शिस्त लावत आहात ती मुलांना आवडणार नाही, त्यांना वाटेलसुद्धा की तुम्ही खूप कडक आहात. पण मोठी होतील ना जेव्हा हीच मुलं, त्यावेळेला ते म्हणतील की आमच्या आईवडिलांनी योग्य मार्गदर्शन केलं. अन्यथा मुलं जेव्हा चुकीची वागत वागत मोठी होतात आणि मोठी झाल्यानंतर ह्या गोष्टीचं खापर ते तुमच्या डोक्यावर फोडतील की आम्हाला कळत नव्हतं पण तुम्हाला समजत होतं, तर तुम्ही आमचा कान का बरं धरला नाही. म्हणून एक लक्षात ठेवा पालकांनो, की प्रेम जितकं गरजेचं आहे ना, तितकीच गरजेची आहे शिस्त आणि आदर. ही पालकांनी मुलांना दिलेली सगळ्यात मोठी शिकवण आहे. म्हणून लक्षात घ्या की मूल अचानकपणे उद्धट होत नाही, तर त्याची सुरुवात लहानपणापासून होते. म्हणून जेव्हा पहिल्यांदा मूल चुकतं तिथेच दुरुस्त करणं गरजेचं आहे. तिथे जर तुम्ही ढील दिली, तिथे जर तुम्ही मोकळीक दिली किंवा तिथे जर तुम्ही थोडंसं लिबरल राहिलात, तर पुढे जाऊन याचे परिणाम खूप गंभीर होतात. कारण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांची विचारशक्ती, त्यांची एकूण मनाचा विचार करण्याची घडण ही अतिशय पक्की झालेली असते आणि मग त्यांना तिथून परत आणणं हे सोपं नाही आहे. त्यामुळे आपली मुलं आपलं ऐकत नाहीत की आपण वेळेवर समज देत नाहीत, हा प्रश्न आपण स्वतःला विचारा. यामध्येच उत्तर दडलेलं आहे. शेवटी एक लक्षात ठेवूया की मूल जेव्हा पहिल्यांदा चुका करतं तिथेच त्याला दुरुस्त करणं आवश्यक आहे. अगदी तुम्हाला कडक असं म्हटलं गेलं तरीही, कारण ते तुमच्या मुलाच्या हिताचं आहे, ते त्याच्या पुढच्या आयुष्याच्या हिताचं आहे, त्याच्या नातेवाईकांच्या, नात्यांच्या, पुढच्या करिअरच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.